यस बोलूया आपण मॅचच्या दिशेने. नॅन्सी 11 विपक्ष ध्रुवी 11 या दोन टीम मध्ये मॅच आहे, ज्या ठिकाणी ध्रुवी 11 टीमचा कॅप्टन टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर फलंदाजीसाठी नॅन्सी 11 टीमला इन्व्हाइट केलंय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खास करून मनोहर गुलवी यांच्याकडे लक्ष असणार आहे. नॉन स्ट्राईक एंडला सुरेश गुलवी यांना आपण पाहतोय. यस मॅचला सुरुवात होती, मात्र त्या दरम्यान या ठिकाणी पारितोषिक लावलं गेलंय सन्माननीय देवानंद गुलवी यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले मनोहर गुलवी तर आपणास 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे देवानंद पाटील यांच्या माध्यमातून. तर यस देवानंद गुलवी यांच्या माध्यमातून. आणि बॅक टू बॅक 3 चौकार जर ठोकले तर माजी सरपंच सुनील गुलवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. मॅचला सुरुवात षटकातील पहिला बॉल सीताराम गुलवी. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय इनफिल्डच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अनिल गुलवी. चेंडू उचलतात, सिंगल कंप्लीट. एका धाब्यासोबत या डावाला सुरुवात झाली आहे. मनोहर गुलवीच्या बॅट मधून पहिली धाव फलकावर लावली जाते. अकाउंट ओपन झालंय त्या ठिकाणी. नॅन्सी 11 टीमचा अकाउंट एका धाब्यासोबत ओपन झालंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल जरूर केला जातोय. तुम्ही बदल जरूर करा, मात्र वेळ कमी खर्च करा. सीताराम गुलवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हवा तसं संपर्क नाहीये. थोडी मिसफील्ड त्या ठिकाणी, मात्र बॅकअप चांगलं झालंय. परंतु 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. NPL निंबावली प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आपण या ठिकाणी अनुभवतोय. मॅच नंबर 3. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी क्विक थ्रो त्या ठिकाणी झाला होता, मात्र सिंगल कंप्लीट. पूर्णपणे झोकून दिले त्या ठिकाणी मनोहर गुलवीने स्वतःला. आपल्या संघासाठी अफाट कष्ट त्या ठिकाणी आपण पाहतोय. ही धाव कंप्लीट करण्यासाठी पूर्णपणे झोकून दिलं होतं स्वतःला. धावफलक 4 वर पोहोचलंय. फक्त 3 बॉल टाकून झाल्यात आणि सर्व खेळाडू एकत्रित. प्लीज आपण टीम मीटिंग घेऊ नका. फक्त आणि फक्त 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करणं अनिवार्य आहे. सीताराम गुलवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. समोर मनोहर गुलवी ज्यांच्यासाठी भरपूर सारी पारितोषिक या ठिकाणी लावली गेल्यात. पाहूया त्यापैकी किती पारितोषिक पटकावली जातील. या बॉलचा बॉल याच ऑन साइड ला फटका चांगला आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. मनोहर गुलवी यांच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय आणि चौकाने संघाची धावसंख्या वाढून होती. ते धावफलकावर 8 धावा. अतिशय दमदार चौकार त्या ठिकाणी. एक तर ठोकलाय, मात्र अजून 2 ठोकावे लागतील. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे सुनील गुलवी यांच्या माध्यमातून. या बॉलेस देखील फटका चांगला आहे, मात्र फटका फसलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद मनोहर गुलवी. ओहो क्या बात आहे. नक्कीच मनोहर गुलवी यांचा झेल त्यांच्या सुपुत्र अर्थातच बबला याच्या माध्यमातून कंप्लीट केला गेलाय. फलंदाज बाद मनोहर गुलवी.
या सुरेश गुलबी फलंदाजी करतायत. प्रत्येक षटकारासाठी तनय गुलबी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यस, आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहे की आपण जे पारितोषिक लावताय ते पारितोषिक प्रथम आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा आणि त्यानंतर मात्र या ठिकाणावरून पुकारलं जाईल. नवीन फलंदाज कुमार मैदानाच्या आतमध्ये नॅट 3 नंबर 3रा क्रमांकावरती कुमार गुलबीला आपण पाहतोय. बोलायचा बॉल ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण चुकीचं आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. आणि चौकारीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. धावसंख्या 12 पहिल्या षटकात समाप्त नंतर धावसंख्या 12 आपण पाहतोय. एक बाद चांगली सुरुवात म्हणता येईल. खरं तर एक गडी जरी गमावला असला नॅन्सी 11 या संघाने तरी नक्कीच पहिल्या 5 बॉलचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती, ज्यामध्ये एक महत्त्वाची विकेट देखील होती. मात्र शेवटच्या बॉलवर मिसफील्ड आणि त्यावर हा चौकार आलाय. पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी तब्बल 8 मिनिटाचा अवधी या ठिकाणी खर्च झालाय. सो प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. पण आपण देखील थोडं लक्ष द्या. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर अनिल गुलबी येतोय. पहिलं षटक सीताराम गुलबी यांच्या माध्यमातून फेकलं गेला. पहिलं षटक कंपल्सरी 40+ खेळाडूने टाकायचं आहे. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेश गुलबी समोर आहेत आणि त्यांच्यासाठी मात्र ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. 4 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आपण पाहतोय. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने, फटका चांगला आहे. दुरून क्षेत्ररक्षक जय गुलबी चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय. मात्र रनआउटची विकेट, फलंदाज बाद सुरेश गुलबी. दुसरा फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. या धावची रूपाने अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि इथे अति घाई नडते फलंदाजाला. नाही, खरं तर नक्कीच 40+ विकेट जी आहे ती रनआउटची गेली तर तुम्ही समजून जा की हा तर एक रणनीतीचा भाग असावा. आणि इथे 40+ फलंदाज बाद होऊन वेळमध्ये फिरताना आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. आयकॉन प्लेयर अक्षय गुलबी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यस, त्या प्रकारची कामगिरी देखील टीमला अपेक्षित असेल. आयकॉनच्या माध्यमातून षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनिल गुलबीच्या माध्यमातून. भावांची जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला कुमार गुलवी तर दुसऱ्या बाजूला अक्षय गुलवी. यस, भोईर बंधू आहेत ते. कुमार भोईर आणि अक्षय भोईर ही जोडी मैदानामध्ये. पुढचा बॉल, या वलयचा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र चेंडू थांबत नाहीये, निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. भोईरच्या बॅट मधून अखेर बाहेर चेंडू पाहायला मिळतोय आणि या धावसंख्येला देखील आकार प्राप्त होतोय. धावसंख्या वेगाने वाढून होते. धावपलीकडे 17 धावा. राकेश भोईर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. धुमाल सर, गावची प्रीमियर लीग आहे. अर्थातच तुम्हाला बंधूंच्या जोड्या भरपूर पाहायला मिळतील, यात तील मात्र शंका नाहीये. अनिल गुलवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आमच्या कॅमेरा एंड कडनं बोलतोय. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑफ साइडला डोलवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उचलला गेलाय. सिंगल कंप्लीट. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 18 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय, जे षटक अनिल गुलबीच्या माध्यमातून फेकलं जात आहे. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर पूर्णपणे धावांवर रोख लावण्याचं काम अनिल गुलबीच्या माध्यमातून झालंय. एक चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळालाय.
या बलेचा बॉल ऑन साइडला डोलवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. चेंडू थांबत नाहीये. निघून गेला सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार चौकार चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने वाढून होती. धावफलकावर 22 धावा. डबल 2. दुसरं षटक मार्गस्थ असताना निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमधील आजच्या पहिल्या दिवसामधील हा तिसरा सामना आपण पाहतोय. ध्रुवी 11 विपक्ष नॅन्सी 11 या दोन संघामध्ये. यस, प्रयत्नांची बरा कष्ट मात्र तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल प्रत्येक टीमच्या माध्यमातून. अनिल घुलबी या षटकात आतापर्यंत 2 चौकार खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील इनसाइड आउट फटका. हा फटका देखील चांगला आहे. जय घुलबी त्या ठिकाणी चुकी करतोय आणि पुन्हा एकदा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. या षटकातील तिसरा चौकार आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय. चौकारीने संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. 2 षटकांची देखील समाप्त झालेली आहे. 2 षटकांची समाप्त नॅन्सी 11 संघाची धावसंख्या धावफलकावर 13च्या सरासरीने पाहायला मिळते. यस, दीपेश गुलबी आयकॉन आहे. बॉलिंग ट्रॅक वर आलाय उर्फ पोलार्ड. पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकेल. कारण पहिल्या 2 गोलंदाजांचा विचार केला तर आतापर्यंत 26 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक 12 धावांचं. दुसरं षटक 14 धावांचं. षटकातील पहिला बॉल बॅटची कडा लागली आहे. शॉट थर्ड मॅनला चुकी पाहायला मिळते आहे आणि अजून एक नशिबाची साथ. बॉल बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. आणि चौकारी संघाची धावसंख्या 30. चौकारीची हॅट्रिक कुमार भोईर यांनी पूर्ण केली होती आणि आता मात्र अक्षय भोईरच्या बॅट मधून आणखीन एक चौकार पाहायला मिळतो. नक्कीच. आणि त्या दरम्यान दीपराज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक वखारे यांचं देखील व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या बॉलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 31. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दीपेश गुलबी पुन्हा एकदा. या बॉलेचा हवा तसा संपर्क नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. मिसफिल्ड झाली आहे. मात्र बॅकअप होऊन चेंडूची फेकी झाली. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्वाची आहे. नक्कीच क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल गोलंदाजांना. कारण या आधी ध्रुवी 11 टीमला आपण पाहिला होता. पराभवाचा सामना करावा लागला होता पहिल्या मॅच मध्ये. या बलेचा बॉल वारंवार धुमालसर चुका पाहायला मिळतात क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. ओव्हरथ्रो झालाय त्या ठिकाणी. यस, 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि त्याचा पुरेपूर फायदा नॅन्सी 11 संघाच्या फलंदाजांनी देखील उचललेला आहे. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 35 धावा. 35. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील चांगला प्रकारे ड्राईव्ह केला होता. पॉइंट रिझन मध्ये सुशांतला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिसफिल्ड. वारंवार चुका आणि चुका पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. 36. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. दीपेश गुलबी आयकॉन आहे टीमचा. हे षटक त्याच्या माध्यमातून फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल सोडून दिलाय आणि पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव देखील पलून काढली गेली. 1+1. 2 धावा मिळतील या बॉलवर. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वजूसर एंटरप्राइजेस विपक्ष आहे गंगामाता. या 2 संघामध्ये दोन्ही संघटना आपण टॉस साठी पूर्णपणे तयारी करायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. गंगामाता संघाचा संघनायक आणि वजूश्री एंटरप्राइजेस संघाचा संघनायक. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. पुन्हा एकदा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार.
धावसंख्या 42 आपण पाहतो. भरपूर चुका या इनिंग मध्ये क्षेत्ररक्षकाने केलेल्या आहे आणि भुर्दंड नक्कीच त्यांना भोगावा देखील लागलेला आहे, कारण नॅन्सी 11 संघ मजबूत स्थितीमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल, बलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. षटक समाप्तीचा इशारा. नक्कीच क्षेत्ररक्षकांच्या चुका पाहायला मिळतात, त्याचबरोबर कॅप्टन्सी कुठेतरी लेझी होते असं देखील म्हणावं लागेल. कारण लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा विचार केला तर तब्बल 4 चौकार त्या ठिकाणावरनं गेल्यात. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कोणत्या प्रकारचा बदल केला जात नाहीये. सुभाष धुमाल सर. अगदी बरोबर. दरम्यान राणा म्हात्रे यांच्याकडून निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम राणा म्हात्रे, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तीन षटकाची समाप्ती, 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या 42. शेवटच्या षटकातली जबाबदारी मात्र इथे निखिल गुलवी याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला, चेंडू कार्पेटच्या साने जातोय. काउ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो झालाय. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये, वारंवार चुका पाहायला मिळतात क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. मात्र टीमच्या कॅप्टनला त्याचबरोबर टीमच्या ओनरला देखील हे अपेक्षित नसेल, कारण आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय 45 धावा ज्या झाल्या आहेत त्यामधील जवळ 17 ते 18 धावा ज्या आहेत त्या नक्कीच क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे गेल्यात. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. या षटकारासोबतच 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नॅन्सी 11. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण जयला पाहतोय. यस, हे आपण पाहू शकता. प्रथम पारितोषिक कॅश प्राइज सोबतच बकरा देखील दिला जाईल. अर्षद पुंडलिक गुलबी यांच्या माध्यमातून ते स्पॉन्सर केलंय. आपण पाहू शकता या ठिकाणी प्रथम पारितोषिक बकरा आणलं गेलंय. आणि त्या दरम्यान क्रिकेटचे कट्टर समर्थक, क्रिकेटचे चाहते विष्णू गुलबी यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अर्षद पुंडलिक गुलबी आणि त्याचबरोबर गोविंद पुंडलिक गुलबी यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक बकरा. कोणत्या टीमची मेजबानी होईल याचं उत्तर तुम्हाला नक्कीच या स्पर्धेतील शेवटच्या दिवसात मिळेल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने निघून गेलाय पहिल्या टप्प्यावर. सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. यस, इंजिनियर भावेश कुलबी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ संघनायक आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वजूसर इंटरपाजी संघाचा संघनायक आणि आई गंगामाता संघाचा संघनायक. पुढील सामना, चौथा सामना आणि चौथ्या सामन्याचा टॉस बॉक्स मध्ये या इनिंग मध्ये केला जाईल. यस, रनआउटची विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. इनिंग मधील शेवटचा बॉल होता आणि त्या कारणास्तव हा धोका पत्करला होता. तर पहिल्या 4 षटकांची समाप्ती या ठिकाणी झाली आहे. 4 षटकांमध्ये धावा धावफलकावर झाल्या आहेत. तब्बल 59 धावा ठोकल्या गेल्यात नॅन्सी 11 टीमच्या माध्यमातून. तर 60 धावांचं लक्ष द्रुही 11 टीम समोर उभं केलंय. या 60 धावांचा बदला कशा प्रकारे केला जाईल हे आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी वळूया आपण टॉस बॉक्स मध्ये. तर टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल.
विष्णू गुलवी साहेबांना विनंती असेल की आपण या. तसेच वखारी साहेबांना विनंती असेल, विनायक वखारी साहेब की आपण या. आपल्या दोघांचे शुभ असते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. वजसर इंडोपाजे संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. वजसर इंडोपाजे विपक्ष गंगामाता स्पोर्ट्स या दोन संघामधील हा सामना असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी असणार आहे. यापुढील सर्व संघाने याची नोंद घ्यायची. इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं, जेणेकरून विलंब होणार नाही. तर आमच्या मान्यवरच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर टॉस जिंकलेल्या गंगामाता स्पोर्ट्स संघाचे संघनायकाने मानेलो विनंती असेल की पण व्यापीठाची सोहळ व्हायची. मानेलो विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळ व्हायची. विनोद टॉस आपण जिंकल्याची जास्त वेळ घेणार नाही. टॉस जिंकले काय नाही असेल. शतक्षण स्वीकारले. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे, बोलूया आपण स्वागत सत्काराकडे. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत येऊगावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते विनायक वखारी साहेबांनी त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. तर सुनील गुलवे यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते विनायक वखारी साहेबांना सन्मानित करायचं आहे. दीप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे नक्कीच त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून केली जातात. आणि त्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक वखारी जी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हा सन्मान इथे केला जात आहे विनायक वखारी साहेबांचा. सुनील गुलवे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल त्यांचा मनस्वी धन्यवाद. या सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षाकडे, मॅच कडे. वेलकम चरण पाटील, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सीताराम गुलबी विथ अनिल गुलबी. तर फ्रंट लाईन षटक, पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी मनोहर गुलबी यांच्या आणखी एक खांद्यावरती. सत्कार संदेश तुला मी थांबवतोय. विष्णू गुलवी साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे सुनील गुलवी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आपण पाहू शकता. यस, क्रिकेटचे भरपूर मोठे चाहते आहेत, क्रिकेटचे कट्टर समर्थक विष्णूजी गुलबी. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत मोतीराम गुलवी साहेब आणि त्यांचा देखील हेतूची सन्मानित केला जाईल. मोतीराम गुलवी साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातोय. शाहीनाथ गुलवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मोतीराम गुलवी साहेबांचा केला जात आहे. हे आपण बघू शकता. मोतीराम गुलवी साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर आपल्यामध्ये सावंतेगावचे
राकेश भोईर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मानित केला जाईल. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राकेश भोईर साहेब एक युएन डॅसिंग नेतृत्व सावंदे गावचे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातो. हे आपण पाहू शकता. निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवशी त्यांची बहुमूल्य उपस्थिती इथे पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जात आहे. राकेश भोईर साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर चाविंद्रगावचे समाजसेवक बालाराम पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान सुनील गुलू यांना विनंती असेल की आपल्या सोबत असते त्यांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता. त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातोय. आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आयोजन कमिटीकडून आपला विशेष धन्यवाद. तर बोलूया आपण सामन्याकडे. O2 कॉमेंट्री बॉक्स. यस, हे सुरेश गुलवेंचं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आज भी वही अंदाज. मनोहर गुलवे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील जरूर झाली होती त्या ठिकाणी, मात्र पंच सहमत नाहीयेत. डावी स्टिक मिस करत होता चेंडू आणि त्या कारणास्तव पंच मात्र सहमत नाहीयेत. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. या धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 4 धावा. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते या मनोहर गुलवी यांच्या माध्यमातून. तर यावेळेस समोर आपण टीमचे ओनर दिनेश गुलवी यांना पाहतोय. टॉप एज लागलाय, चेंडू अवैध आहे. सुरेश गुलवी झेल खाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतात. टॉप एज लागला होता, भरपूर वेल चेंडू हवेमध्ये होता. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मनोहर गुलवी यांच्या माध्यमातून. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. भरपूर अनुभव आहे ना, त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलताना मनोहर गुलवे आपण पाहतोय. एक्सपिरियन्स कंपेनर सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक चालतोय. षटकातील पुढचा बॉल. या वलेस दांडी दांडी गुल त्रिफलाची फलंदाज बाद. पहिला फलंदाज बहादूर पॅलमध्ये परतताना आपण पाहतोय. दांडी गुल अनिल गुलवे याची. दुसरा फलंदाज बाद होतोय. साठ धावांचं लक्ष आणि 60 लक्षाचा पाठलाग ध्रुवी 11 संघ करतोय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 6 धावा. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि 3 षटकामध्ये अजून जर विचार केला तर 54 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जो अस्किंग रन रेट आहे तो आता मात्र वाढलेला, कारण करंट रन रेट मामूली आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय भोईर येतोय, ज्यांनी फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. 27 धावांचं योगदान त्यांनी दिलं होतं. कट केलेल्या चेंडूला पॉइंट रेंज मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तो मध्ये एक सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये बदलले होते. धावसंख्या 7.
आपण सामना बघतोय नॅन्सी 11 विपक्षी ध्रुवी 11 या दोन संघामध्ये 60 या लक्षाचा पाठलाग ध्रुवी 11 या संघ करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अक्षय भोईर दुसरं षटकात बोलतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि ऑन साइडला देखील खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि धावबादच्या रूपाने फलंदाजी इथे बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद. यस पोलार्ड त्या ठिकाणी सज्ज झालाय. या बलेस बाटची कडा आणि त्यानंतर मात्र शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. थोडी दुखापत जरूर झाली आहे त्या ठिकाणी दीपेश गुलबीला. आठ धावा धावफलकावर आहेत. तब्बल 60 धावांचं लक्ष आहे. मात्र जे लक्ष आहे ते लक्षात घेतलं नाहीये फलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने. बाट आणि बॉल मध्ये हवत असं संपर्क नाहीये. दिनेश भोईर चेंडू पर्यंत पोहोचलाय. सिंगल कंप्लीट. यास 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 10 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. अक्षय भोईरच्या माध्यमातून हे षटक फेकले जात आहे. दीपेश गुलवी कडून भरपूर अशा अपेक्षा टीमला असतील यात मात्र काही शंका नाहीये. कारण 60 धावांचं लक्ष आहे आणि हे लक्ष पार करण्यासाठी दीपेशला मात्र एक चांगला रोल प्ले करावा लागेल. या बलेचा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. एकच धाव. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. यस पोलार्डचा विचार केला तर आयकॉन आहे टीमचा. मात्र त्यानुसार खेळ देखील करावा लागेल. आता मात्र भरपूर हवा वाहती आहे मैदानाच्या आतमधून. अर्थातच ऑन साइडला नक्कीच अरे चावी मुंबई
मॅच चालू करू नका. चावी चावी पहिले काढा. चावी निघल रे. कुठे उचलतं का? अरे पण त्या या कसा काय निघायचा? नाही उचलतं. अरे त्या उचलो आपण. चावी निघाल पहिले पेन बघ पेन. पेन पहिले गायब कसा काय झाला? बबलू मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्या दरम्यान हा तुफान आपल्याला पाहायला मिळाला. याच मात्र बबलूचा तुफान पाहायला मिळेल का? 5 बॉलचा खेळ झाला या षटकातील. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. विजयासाठी तब्बल 60 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय. अक्षय भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या सन्माननीय क्रिकेटचे कट्टर चाहते विष्णू जी गुलबी यांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील शेवटचा बॉल आहे. या बॉलेचा बॉल ऑन साइडला. यस बबलूचा तुफान बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. नक्कीच अतिशय दमदार फटका. तुफानी फलंदाजी. तुफान आलाय त्या ठिकाणी. बबलूच्या नावाचा षटकार. 6 धावफलक पुढे सरकलाय. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकार ठोकलेला चेंडू सीमारेषे बाहेर. जर प्रेक्षकांमध्ये कोणी झेल टिपला तर सन्माननीय हेमंत गुलबी रंगाबाई यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अर्थातच ऐवा झेल कॅश लो. पारितोषिक जे आहे ते वाढवलं गेलंय. 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिला 12 बॉलचा खेळ झालाय. 17 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलवर 43 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल. कुमार पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह केलाय. दिनेश भोईर त्या ठिकाणी आहे. लॉंग ऑनला चेंडू उचलला जातोय. सिंगल कंप्लीट. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. विकेट. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. या बॉलेस जोरदार अपील. येस इज गॉन. फलंदाज बाद. बबलू बॅक टू द डगआउट. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बबलू बाद झालाय. जसं मैदानाच्या आत मधून वादळ थांबला तसं बबलू नावाचं वादळ देखील त्या ठिकाणी थांबलंय. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये येतोय.
सागर गुलबी या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि सागरसाठी पारितोषिक लावलं जात आहे विक्रांत गुलबी मंचाबाई यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल कुमार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेचा बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. नॅन्सी 11 टीम नक्कीच चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे सुरुवात करून दिली होती आपल्या टीमला, मनोहर गुलबी यांनी फक्त आणि फक्त 5 धाबांचं षटक फेकलं. षटक क्रमांक पहिला. या बॉलेस फुलटॉस आहे आणि फुल टोल वसूल केलाय. चेंडू सीमारेषा पार, 6 धावा. षटकार. सागर गुलबीच्या बाट मधून हा पहिला षटकार आलाय. या बॉलेस पुन्हा एकदा, यस, अजून एक बॅक टू बॅक, हा सलगचा दुसरा षटकार. या 6 धाबांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. निम्मा पल्ला पार केलाय, मात्र अजूनही निम्मा पल्ला पार करणं बाकी आहे. 30 धाबा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 7 बॉलवर 30 धाबांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक चुकी करतायत त्या ठिकाणी. थोडी मिसफिल्ड झाली आहे, मात्र सिंगल कंप्लीट. एका धाब्यासोबत धावफलक पुढे सरकलंय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये, तर धावा किती पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 बॉलवर 29 धाबांची आवश्यकता आहे. यस, बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक गुलबी येतोय आणि त्यासाठी मात्र पारितोषिक लावलं जातं या ठिकाणी. बॅक टू बॅक तुम्ही जर विकेट घेताय, अर्थातच विकेट हॅट्रिक साजरी केली तर शुभम गुलबी यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साजरी करावी लागेल हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी. 6 चेंडू आणि 29 धाबांची आवश्यकता आहे. सागर गुलबी जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र अशा अपेक्षा भरपूर असतील टीमला. पहिला बॉल. या बॉलेचा बॉल निघून जाईल सीमारेषा पार, 6 धावा. षटकार. सागरच्या बाट मधून निघणारा तिसरा षटकार. अर्थातच 3000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना जाहीर झालाय. विक्रांत गुलबी मंचाबाई यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी सागरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आतापर्यंत 3 ठोकल्यात. 5 चेंडू आणि 23 धाबांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये. सिंगल कंप्लीट. दीपेश गुलबी या देखील एक तगडा फलंदाज आहे. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलवर 22 धाबांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. चार चेंडू आणि 22 धाबा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने, यस, निघून गेलाय सीमारेषा पार, 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी पोलार्डच्या बाट मधून आला हा षटकार. आणि आता मात्र समीकरण आपण जाणून घेऊया. उर्वरित
3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉलवर 16 का डोला 16 धावांचा बोलबाला दाखवावा लागेल. 3 चेंडू 16 धावा. प्रतीक गुलबी उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलवर 3 विकेट जर घेतल्या तर शुभम गुलबी यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा पारितोषिक आहे. 3 चेंडू 16 धावा. षटकातील पुढचा बॉल. या बलेस बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलाय. थ्रो देखील चांगला झालाय आणि त्या दरम्यान रनआउटची विकेट. फलंदाज बाद दीपेश गुलबी. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूवर 15 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सुशांत गुलबी येतोय. टीमचा कॅप्टन आहे. अर्थातच कॅप्टन वहा खडे है जहां मसले बडे. 2 चेंडू 15 धावा. दोन चेंडू 15 धावा. या बलेचा बॉल फटका फसलाय. चेंडू अवैध आहे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल कंप्लीट. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर तब्बल 14 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय नॅन्सी 11 टीमला. याचा बॉल समोरच्या दिशेने येतोय. 6 धावा मिळतील. षटकार आलाय मात्र उशीर झालाय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय नॅन्सी 11 टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक द्रुही 11. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट. ज्याच्या बॅट मधून आल्या 27 धावा. नाव आहे अक्षय भोईर.